काय चाललं गो? हां काय चाललं? हां पुण्यात चालला. गर्दी बघून आम्ही जरा विचलित झालो. आता आम्ही पुण्यात चाललो. तर इंद्रायणी ट्रेनची वाट बघतो. पुण्यात आम्ही आमच्या पाहुण्यांकडे चाललो. तर आणि थोडा फिराक गावचा काय बघतो. इंद्रायणी ट्रेनमध्ये जर जागा असली तर आम्ही चढतलो, नाहीतर दुसरी ट्रेन बघतलो. आम्ही इंद्रायणी ट्रेन नाही पकडलो कारण खूप गर्दी होती. बसा गावला आहे आमचा. तर आता आम्ही CST चाललो. इंटरसिटी पकडू. तर चला. जय शिवराय. मी सचिन गडियाकर. आज आम्ही सकाळी पुण्यात चाललो. तर इंद्रायणी गाडी खूप भरात गेली. म्हटलं बसान जाऊया या हिशोबानं आम्ही ती सोडलो. आता आम्ही इंटरसिटी CST वरून पकडतो वगैरे त्याच्यात बसाक गावचा काय. तर बेसिकली आम्ही फिराक आणि दुसरं एक काम असा आता त्या कामानिमित्त चाललो आम्ही. तर बघूया चला. तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आमका आता सीट भेटली असा. तर अक्षू पण बसला, मी पण बसलो. अक्षू बसला आहे. आम्ही जनरल डब्यात बसलो. तर जो ह्यो कोच लावलेल्यानी त्या ट्रेनला, तर तो काय एवढं काय खास नाही. कारण काय खिडक्या त्याच्या माका आवडले नाही. कोणाका जशी काय हवा येईना किंवा कम्फर्टेबल वाटत नव्हता. आता आम्ही पुण्यात उतरलो. तर डिसाईड करतो पाहुण्यांकडे जायचा की शनिवार वाडा वगैरे बघायचा. तर पुढे जाऊन आम्ही डिसाईड करू आणि मग तसं निर्णय घेऊ, म्हणजे हे करू. मग तसं आम्ही पुढे पोचू पाहुण्यांकडे किंवा शनिवार वाड्याकडे. या असा पुणा स्टेशन, रेल्वे स्टेशन. अक्षूने पेरू घेतल्या ना आता. मी आणि अक्षून आता इडली प्लेट घेतलो. मेदूवडा घेतलो. आता आम्ही शेवाळेवाडीसाठी बस पकडलो पुण्यावरून, पुन्हा बस डेपोवरून. तर आता बघूया किती मिनटात ही जातात आहे पोचता. अजून काय स्टार्ट केला नाही. आणि जो आम्ही मेंदूवडा खाल्लो, तुम्ही बघितलं असतात त्या माणसाक 80 रुपये घेतल्यान. पण काय एवढं काय खास नाही. जे आमचे पाहुणे शेवाळेवाडी पुणे इथे राहतात, त्यांच्याकडून आम्ही आता निघालो. तर आता आम्ही शनिवारवाड्याच्या दिशेने चाललो. तर शेवाळेवाडी डेपो, तिथून आम्ही रपसरसाठी बस पकडलो. तिथून मग डायरेक्ट पुढे हे ना शनिवारवाडा तिथे जाणारी डायरेक्ट बस पकडणार असं. तर या सगळ्या विचारून आम्ही करतो. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आता आपण पहिले व्हिडिओ काढूचा प्रयत्न करूया शनिवारवाड्यातले. आता आम्ही शनिवारवाड्याच्या परिसरात आम्ही उतरलो आहे. पहिला लाल महल भेटतो आहे आम्हाला. तर त्या दिशेने आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही लाल महलच्या परिसरात इलो. तर लाल महल मी तुमका दाखवते. बोटा कापले मी काम चालू आहे. ते गाडीचं बांधकाम चालू असा. लाल महलचा कलरिंग काम चालू आहे. बांधकाम मीन्स कलरिंग. तुम्ही सगळ्यांनी लाल महल बघितला असतातच. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नाही. आणि इकडे लाल महलचा काम चालू आहे, कलरिंगचा काम चालू आहे मे बी. तर आज खरोखर आनंद होता की शिवरायांचा बालपण ज्या जागेत गेला काहीसा, तर त्या जागेवर आम्ही आता उभे असो. आणि थोडा मनात शांती आणि समाधान पण वाटता. इकडे इलो
अशी 2-3 कारणं घेऊन इलो. तर त्यामध्ये ह्या एक कारण असा म्हणजे शिवरायांच्या जन्मभूमीत जे त्यांचा जो सहवास होता, त्यांचे बालपण किंवा तर ते आम्हाला पण अनुभवाचा आम्ही प्रयत्न केलो आणि म्हणून आम्ही पुण्या फिराक इलो. त्याचबरोबर आता आपण पुढच्या दिशेने जाऊया म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आणि शनिवारवाडा. तर आता इकडे विचारूच लागतं आमका कोणाक तरी की जवळ सगळ्यात कुठला हे आहे म्हणजे स्पॉट आहे म्हणजे दगडूशेठ हलवाई की शनिवारवाडा. तर त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे त्याचा पण व्हिडिओ आम्ही करूचा प्रयत्न करू आणि दाखवतो प्रयत्न करू. तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्ही राहा. हे बघा शनिवारवाडा बघा मित्रांनो, शनिवारवाडा असा. तर आता आम्ही मेन गेट शोधतो. आम्ही आता शनिवारवाड्यात एंट्री केलो. तर पुढे बघूया कसं काय तिकीट वगैरे काय असा काय. तर चला. हे असा शनिवारवाडो, हे सगळा बाहेरचा परिसर असा. तर बाहेरचा परिसर, भिंत बघा कसली या मजबूत एकदम. ही आपली पूर्वजांची ठेव आपल्यासाठी, ही जपून ठेव होई. हा आहे मुख्य दरवाजा शनिवारवाड्याचा. तर आपल्या महाराजांच्या मंत्रिमंडळात जे अष्टप्रधान मंत्र्यांपैकी एक मंत्री म्हणजे एक पद पेशवे, तर त्यांनी बांधलेला हा एक शनिवारवाडा. तर तुम्ही बघू शकता त्यांचं पेशव्यांचं राहायचं म्हणजे इथे राहायचे. त्यांच्या कारकिर्दीत किंवा त्यांच्याकडे जेव्हा राज्य किंवा त्यांच्याकडे सत्ता जेव्हा आली तेव्हा ते इथे वास्तव करायचे. तर बघून आनंद होता, छान वाटता की शनिवारवाडा किती भक्कम आणि म्हणजे विचार करू शकत नाही अशी मोठी वास्तू असा शनिवारवाडा म्हणजे. आजूबाजूचा परिसर बघा. जर माझं काय सांगण्यात चुकत असाल तर मला माफ करा आणि मला तसा कमेंटद्वारे कळवा बाबा या तुझा चुकला. कारण काय मला थोडा इतिहासाचा मी थोडं म्हणजे अभ्यास एवढं पण जास्त नाही, पण जेवढा हा तेवढा मी सांगूचा प्रयत्न केला तुमका. चल ना जाऊ ना वरती, चल ना वरती नाही असा शनिवारवाडो. ऑनलाईन तिकीट काढूची लागतात. तर ती आम्ही QR कोड स्कॅन करून काढलो. तर आता तुमचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करते शनिवारवाड्याचा. मी एंट्री मारलो ॲक्च्युली. आतमध्ये जे वाडे होते ते जवळजवळ सगळे चौतरेच रावलेत आणि बाउंड्री वॉल फक्त तेवढी आहे. बाकी असं आता आम्ही शनिवारवाड्याच्या आतमध्ये असो तर सगळीकडे चौतरेच असत. अशी वास्तू म्हणजे घर टाईप असं काय नाही, वाडा टाईप असं काय नाही. कारण
जवळजवळ आता पूर्ण नष्ट झाला. म्हणजे नष्ट मीन्स कोसळला असं म्हणू शकता तुम्ही. तर चौथरं फक्त तेवढा आणि कडेबरोबरची भिंत असा फक्त तेवढी. तर बघून खूप भारी वाटतं या सगळ्या आपल्या पूर्वजांचा. आणि खरोखरच खूप आनंद झालो माका की आम्ही इकडे इलो. आपले जे पूर्वज आणि आपले राजे महाराजे त्यांच्या ह्या वास्तूत आम्ही पाय ठेवलो आणि त्यांचा सहवास म्हणजे त्यांच्या सहवासात आम्ही असो असा आमका आता तरी वाटता. खूप भारी वाटता हे अनुभव घेऊ. हे बघा चौतरा बघा किती मजबूत आणि बघण्यासारखं आहे चौतरा अजूनही. म्हणजे लाव ना. हे बघा पूर्वीची वास्तू आहे अशी तर वाटते. म्हणजे पूर्वीची जशी जशी वास्तू अशी वाटते. पण एवढे वर्ष राहील याचा आश्चर्यचकितच आहे. एवढे वर्ष राहू शकता. रंगमहाल. आता आम्ही तिकडे वरती जातो. वरती दिसताना तो ॲक्च्युली मेन गेट असा आणि आम्ही वरती जाऊचा प्रयत्न करतो. तर बघूया कसा वरती जाऊन कसा फील होता, कसा वाटता, आपल्या अनुभव घेऊ. कारण काय चौतरा बघा कसला आहे. वरती जाऊसाठी यो गेट असा. पायऱ्या किती उंच असतात बघा. पायऱ्या खूप उंच उंच असतात. ह्याचा बांधकाम असा आता तेव्हाचाच वाटता. आता मी शनिवार वाड्याच्या एकदम मेन गेटच्या टॉपला उभं असे. तुम्ही बघू शकता 360 मध्ये बघा. कसला भयानक वाटता बघा इकडे. ह्यो समोरचा व्ह्यू असा फ्रंट. म्हणजे टॉपला उभं राहिल्यावर ह्यो फ्रंटचा व्ह्यू होता असो. आता बॅक साईडला जाऊया आपण. म्हणजे तिकडे वाड्याची भिंत म्हणजे वाडे होते जे शनिवार वाडे. म्हणजे तिथे आतमध्ये मल्टिपल असे वाडे होते. तर त्या दिवशीतून मी तुमका व्हिडिओ काढून दाखवते. तुमका मेट्रो पण बघा तिकडे. हे बघा ही वाड्याची. हे बघा इथून सगळे वाड्याची पूर्ण म्हणजे चौतरो दिसता. शनिवार वाड्यातला आतमधलो भाग येऊ पूर्व तुम्ही बघू शकता. जर पूर्वीसारख्या जर करूक गेला बनवूक गेला तर किती छान वाटत. पर्यटन पण वाढत आणि तसा हो गया माझ्या मते. चला आता जरा आपण बाउंड्री फिरूया म्हणजे तटबंदी फिरूया शनिवार वाड्याची. बघा काय व्ह्यू एकदम मस्त आहे व्ह्यू येता. हे बुरुज असत. बघा किती बुरुज मजबूत असत बघा. आणि आता आमच्या इकडचे भिंतींचे
कटडे पडतात. आता आम्ही खाली उतरतो. म्हणजे जे शिपाई होते ते पूर्ण वाड्याचं संरक्षण या बाउंड्री वॉलच्या बाजूने असे करायचे. तुम्ही बघू शकता. आता इकडे खाली हे आहे, पूर्ण परिसर आहे आतमधला, शनिवार वाड्यामधला आतमधला. पुढे जागा मग बघा, हा एक बुरुज हा. बुरुज एकदम मजबूत हा, एकदम सुस्थितीत हा आजचो आजही. म्हणजे बघण्यासारखा, अभ्यास करण्यासारखा हा सगळा. इथून असे शिपाई टेहळणी करायचे. म्हणजे शत्रूला बघत असायचे किंवा शत्रू कुठून कुठच्या दिशेने येता, काय येता, संरक्षण करायचे थोडक्यात. तुम्ही किती छान असं परिसर हा, एकदम म्हणजे भारी वाटता. खरोखर वर्थ आल्यासारखं वाटतं इकडे, म्हणजे जबरदस्त. आता आपण थोडाच फिरूया आणि खाली उतरूया. आता आम्ही जवळजवळ शनिवार वाड्याचा परिसर फिरलो. अक्षी काय साईडला आहे ना, त्या साईडला. तर म्हणजे जवळजवळ आम्ही फिरलो, म्हणजे 75% फिरलो. बाकी असो परिसर जास्त काय सेमच हा. म्हणजे असे हे आहेत, असे टेहळणी बुरुज वगैरे. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं सगळं पुरं चारी साईडला असा. इकडे शिपाई पूर्वी गस्त घालत राहायचे. हे बघा, हे बुरुज बघा इथून बाहेरून असो. आता आपण थैसून उतराय खाली नारायण दरवाजाच्या तिथे आपण जातलो बरोबर. हे बघा, हे परिसर असा पूर्ण. आता आम्ही फ्रंट गेटच्या अपोजिट साईडला, म्हणजे त्या टोकाला आलो आम्ही. माफ करा, थोडी मालवणी भाषा आणि मराठी भाषा अशी दोन्ही मिक्स झालेली आहे. किती नॅरो हा. अक्षु उतराय ना इथून. पायऱ्या पण उंच उंच असत. हां, फोटो काढू का? दरवाजा बघा पूर्वीचो, आताच रिसेंटली कलर केलं मी त्याला. अशी रचना बघा. नारायण दरवाजा, या दरवाजाचं नाव. म्हणजे या बॅक साईडची बाजू. आता आम्ही शनिवार वाड्यात असो, तर आम्ही आवर्ता घेतो. कारण काय, पुढे आमचा प्लॅन हा की दगडूशेठ हलवाई गणपती बघूचो. तर थंय जाऊसाठी म्हणजे आमका कायच माहीत नाही थंय कसा काय जायचं वगैरे. तर चौकशी करून आमका जावचं लागतला. तर किती वेळ लागत, काय लागत, आणि पुढे ट्रेन पण पकडूची. इंद्रायणी ट्रेन पकडूची. म्हणजे आम्ही पकडणार असो 6:30 वाजता असा ती. पण आधी पाऊण तास आम्ही आधी जातो होतो, कारण बसाक भेटा काय म्हणून. तर म्हणजे शनिवार वाड्याचा परिसर मी हे दाखवतो. मी म्हणजे पूर्ण करतो आहे मी आता. हे व्हिडिओ आता संपवतो आहे मी हे असा. नाही तेव्हाच दादा, तेव्हा. हो हो. आता आम्ही शनिवार वाडा आणि लालमहल पण बघितलो. तर दगडूशेठ हलवाई गणपती बघू चाललो. तर चला. एक्झिट गेट असा, अजून एक एक्झिट, म्हणजे असे एक्झिट गेट असत. तर एक एक्झिट गेट. तर आम्ही आता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दिशेने आम्ही चाललो. मंत पेशवे गणेश मंदिर.
हा एक ॲड झाला आपल्या लिस्टमध्ये, बघण्याच्या लिस्टमध्ये. तर बाहेरची बाजू मी तुमका दाखवते, आतमधून पण दाखवतो मी प्रयत्न करते. हे असा दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर. चला दर्शन करूया. आता आपण दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इकडे आहे, दर्शनाला चाललो. 3 नंबर गेट फ्रीमध्ये दर्शन पैसून. आता आपण जोशी वडेवाले यांच्याकडे जाऊया, वडोपाव खाऊक. बघूया तरी. आता आम्ही पुन्हा स्टेशनला असो आणि परतीच्या प्रवासाक लागलो मुंबईच्या दिशेने. तर बऱ्यापैकी आम्ही सगळी आमची व्यवस्थित कामं होती ती झालेली असत. शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती आणि काय बघलो गो काय नाही, ही ठिकाणं आम्ही बघितलो आणि आमच्या पाहुण्यांकडे पण गेलो. तर आमची मेन सगळी कामं झालेली असत. तर आता जो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.